सकाळी सकाळी पडणारा थंडगार पाऊस, वाऱ्याची झुळूक आणि गरमागरम हातात जर ताटसर गुळाचा चहा असेल ना, तर पावसाची मजा काहीतरी वेगळीच असते. आणि हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. Lighten up, take me on your magic river. Tell me all your dreams align. गुळाचा चहा फुटू नये यासाठीचे टिप्स आणि का फुटतो हे देखील रेसिपीमध्ये सांगणार आहे. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच काही सीझन स्पेशल रेसिपीज. आणि आता तर सध्या आपण पावसाळी रेसिपी पाहत आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण गरमागरम अजिबात न फुटणारा गुळाचा चहा कसा तयार करायचा ते पाहूया. अगदी सकाळचे 7 वाजलेले असले तरी इतकं ढगाळ वातावरण आहे, सगळीकडे पाऊस धो झालेला आहे आणि अजूनही पाऊस चालू आहे. आणि लगेचच मी गुळाचा चहा बनवायला घेतला. आणि आपण कालच्या परवाच्या भागामध्ये खूप सगळ्या भज्यांच्या रेसिपी देखील पाहिलेल्या आहे. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप गुळाचा चहासाठीचं सगळं प्रमाण सांगणार आहे. त्यासाठी या कपाच्या मापाने आपण घेतलेलं आहे अर्धा कप एवढं पाणी. आता या ठिकाणी 1 कप चहा करायचा असेल त्यासाठीचं हे सगळं प्रमाण आहे. अर्धा कप एवढं पाणी घ्यायचं. छान पितळाच्या पातेल्यामध्ये हा चहा बनवत आहे. अगदी पारंपरिक पद्धत शेअर करणार आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचा गवती चहा. आता या ठिकाणी बऱ्याचदा सर्दी, खोकला यासारख्या आजारांवर पावसाळ्यामध्ये जो आयुर्वेदिक चहा केला जातो ना, त्या चहाची रेसिपी आपण उद्या पाहणारच आहोत. उद्या किंवा परवाच्या भागामध्ये मसाला चहाची रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता ज्या नवनवीन रेसिपीज आपण पाहतो त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन. आता या ठिकाणी गवती चहा टाकलेला आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा एवढी चहा पावडर टाकलेली आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची चहा पावडर घेऊ शकता. या ठिकाणी मी 3 रोजची वापरत असते ती टाकलेली. त्यानंतर चहा पावडर आणि गवती चहा खूप छान असा आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी टाकलेलं आहे पाऊण कप एवढं दूध. आता दूध आपण पाऊण कप टाकलं आणि पाणी अर्धा कप का टाकलं, कारण छान असा आपण हा चहा उकळून घेणार आहोत, जेणेकरून थोडासा आटवला जातो आणि चहा अगदीच चवीला छान असा होतो. आता या ठिकाणी अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने हलवत आपल्याला हा चहा तयार करून घ्यायचा. त्यामुळे चहा अगदी परफेक्ट असा तयार होतो. आणि मला एक आतापर्यंत असलेलं नॉलेजनुसार जेव्हा जेव्हा मी अशा पद्धतीने चमच्याने हलवून चहा बनवते ना, त्यावेळेस तो चहा पिऊन मला कधीच पित्त झालेलं नाही. काय माहिती, त्यामागील सायंटिफिक कारण मला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जो टपरीवर चहा करतात ते देखील अशा पद्धतीने चमच्याने अगदी उंचावरून चहा हलवत चहा बनवत असतात. आणि तो तयार होणारा चहा काहीतरी वेगळ्याच चवीला तयार होत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने चहा एकदा नक्कीच बनवा. हे पहा, अशा पद्धतीने छान असा आपला चहा या ठिकाणी तयार होत आहे. आता बऱ्याचदा गुळाचा चहा फुटण्यामागील जर कारण म्हणाल तर गूळ बऱ्याचदा सेंद्रिय असेल, काळ्या कलरचा गूळ, पिवळ्या कलरचा गूळ, असे वेगवेगळ्या प्रकारचे गूळ असतात. आणि गुळामुळे चहा तुमचा फुटतो की नाही हे त्यावर डिपेंड असते. आता तुम्ही जर अगदी केमिकल फ्री गूळ घेतला तर तो गूळ तुम्हाला अशा पद्धतीने चहामध्ये टाकायचा नाही. तो सेपरेट तुम्ही पाण्यामध्ये अगोदर चहा उकळून घ्यायचा, दूध सेपरेट गरम करून घ्यायचं आणि कपामध्ये ओतताना तुम्हाला दोन्ही एकत्र ओतायचं आहे. अगोदर गरम दूध कपामध्ये टाकायचं, त्यामध्ये उकळलेला चहा टाकायचा आणि मग तो चहा तयार करायचा. परंतु जर तुम्ही लाल गूळ किंवा पिवळा गूळ तो वापरला तर तो अशा पद्धतीने उकळून घेतला तरीही चालेल. आपण गूळ टाकल्यानंतर लगेच गॅस बंद केलेला होता. छान चमच्याने मिक्स करून घेतला आणि लगेचच गरमागरम चहा सर्व करत आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पावसाळा स्पेशल खूप सगळ्या स्नॅक्सच्या रेसिपीज आपण पाहत आहोत, त्या सगळ्या रेसिपी पाहायला विसरू नका. या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला पावसाळा स्पेशल अशीच एक भन्नाट रेसिपी शिकायला मिळणार आहे, त्यामुळे त्या रेसिपीवर नक्कीच क्लिक करा. उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला पावसाळा स्पेशल कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि गुळाचा चहा आवडत असेल तर 50पेक्षा जास्त कमेंट या रेसिपीला आल्याच पाहिजे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.